आमच्या शाळेतल्या मुलांना आमची आई असा निबंध न देता आमचे बाबा असा निबंध दिला लिहायला. तर मुलांनी सांगितलं की आम्ही मॉलमध्ये जाताना वडिलांना घेऊन जात नाही. म्हणलं का? पॅन्ट घ्यायला गेलं तर 1200 रुपये पॅन्ट, आमच्या लहानपणी तर 300 रुपयाला मिळत होतं. मुलगा मला घालू का काढू? तर तुमच्या लहानपणी मी काय करू? तुमच्या मिसेसला गेल्यानंतर पॅन्ट घेतली, मी आता घ्यायची की नाही हा प्रश्न आहे. तुमच्या SSCचं आता काय? तर माझं खरं ह्या पालकांना एक नम्र विनंती आहे, जे सगळे पालक आहेत, आई आणि बाबा, आणि प्रत्येक शहरामध्ये शंकराचं देऊळ असतं आणि तिथे बसण्यासाठी व्यवस्था असते. त्या महिन्यातून एकदा या आई आणि बाबांनी त्या शंकराच्या देवळात जावं, समोरासमोर तोंड करून बसावं आणि एकमेकाला विचारावं, तुमच्याकडे TV होता का? आमच्याकडे नव्हता. तुमच्याकडे पंखा होता का? आमच्याकडे नव्हता. तुझा टेबल फॅन होता का? मग रॅलीचा होता का? मग सियान, असं एकमेकाला खूप पकवावं आणि घरी यावं. आमच्या मुलांना त्रास नको त्याने एकमेकांना कळावं. म्हणजे जेव्हा पालक आपलं बालपण विसरतील आणि मुलाचं बालपण समजून घेण्याचा प्रयत्न करतील, तेव्हा त्यांना खऱ्या अर्थाने बालपण मिळायला सुरुवात होईल. सो फर्स्ट दे शुड डिलिंक इट. तो काळ संपलाय, गंमत म्हणून सांगावं, मुलांना प्रेरणा देण्यासाठी सांगू नये. इथे पालक मुलांना प्रेरणा देण्यासाठी सांगतात, म्हणून हा प्रॉब्लेम होतो.